महाडीबीटी स्कॉलरशिप 2026-27 तर नवीन विद्यार्थी आपले फॉर्म भरू शकतात. तर फॉर्म कसा भरायचा या संदर्भात संपूर्ण अपडेट आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे. या अगोदर आपण व्हिडिओ दिलेला होता की संपूर्ण विद्यार्थ्यांना महा आय डी रजिस्ट्रेशन करून घ्यायचे आहे. जर तुम्ही महा आय डी रजिस्ट्रेशन केलेली नसेल तर या व्हिडिओला एक व्हिडिओ लिंक करून दिलेला आहे. तो आय डी अगोदर रजिस्ट्रेशन करून घ्या, म्हणजे तुमचा आय डी उद्यापर्यंत तुम्हाला मिळून जाणार. आय डी मिळाला की तुम्ही आधार कार्ड किंवा मग महा आय डीने तुमचं लॉग इन करू शकता आणि त्यामध्ये तुम्ही तुमचे जेही फॉर्म आहे म्हणजे रिन्यूवलचे विद्यार्थी रिन्यू आणि नवीन विद्यार्थीसुद्धा त्यांचे फॉर्म भरू शकतात. तर रजिस्ट्रेशनच्या ऑप्शनमधून तुम्हाला नवीन महा आय डी क्रिएट करून घ्यायचा आहे आणि जर तुम्ही ऑलरेडी क्रिएट केलेला असेल, तुमचं रजिस्ट्रेशन झालेलं असेल तर तुम्ही डायरेक्टली लॉग इन करू शकता. लॉग इन तुम्हाला दोन माध्यमातून करता येणार आहे, एक तर आधार कार्डवरून किंवा मग तुम्ही महा आय डीवरून सुद्धा लॉग इन करू शकता. तर अशा प्रकारे ही सर्वात प्रथम संपूर्ण विद्यार्थ्यांसाठी अपडेट आहे की आपला महा आय डी रजिस्ट्रेशन करून घ्या, नवीन विद्यार्थी आणि रिन्यूवलचे विद्यार्थ्यांनी सुद्धा. तर सर्वात प्रथम आता तुम्हाला साईडवर यायचं आहे. साईडवर आल्यानंतर तुम्हाला लॉग इनचं जे ऑप्शन दिलेलं आहे इथे तुम्हाला क्लिक करायचं. सिटीजन लॉग इनचं जे पहिलं ऑप्शन दिलेलं आहे इथे तुम्हाला क्लिक करून सर्वात अगोदर लॉग इन करून घ्यायचं आहे. तर सिटीजन लॉग इनच्या ऑप्शनला क्लिक करा. यामध्ये बघू शकता तुम्ही एकतर महा आय डीने लॉग इन करू शकता किंवा मग आधार कार्डने करू शकता. तर तुम्हाला महा आय डी जर माहिती नसेल तर घाबरण्याचं कारण नाही आहे. आधार कार्डला क्लिक करा, आधार कार्ड नंबर टाका आणि इथे लॉग इनला क्लिक करा. तर आपल्या आधार कार्डला जो मोबाईल नंबर लिंक असेल त्या मोबाईल नंबरवर एक OTP येणार. तो OTP आपल्याला इन्सर्ट करून सर्वात प्रथम साइन इन करून घ्यायचा आहे. तुमच्या मोबाईल नंबरवर एक OTP आलेला असेल तो OTP इथे इन्सर्ट करा आणि व्हेरीफाय OTPला क्लिक करा. आपण आपल्या प्रोफाईलमध्ये इन्सर्ट होणार. त्यानंतर बघू शकता प्रोफाईलमध्ये इन्सर्ट झाल्यानंतर तुमच्यासमोर संपूर्ण स्कीम दिसून पडेल. तुमचे जर काही ओल्ड फॉर्म असेल तर तुम्ही माय ॲप्लिकेशनमध्ये जाऊन चेक करू शकता. रिन्यूवलचे विद्यार्थीसुद्धा माय ॲप्लिकेशनमध्ये जाऊन जुने फॉर्म चेक करू शकतात. याबद्दल सुद्धा आपण व्हिडिओ दिलेला आहे. तो व्हिडिओ या व्हिडिओला लिंक आहे की रिन्यूवलवाले विद्यार्थ्यांनी आपले फॉर्म कसे चेक करायचे किंवा जुने फॉर्म कसे चेक करायचे, तो व्हिडिओसुद्धा तुम्ही बघा. या व्हिडिओला लिंक करून दिलेला आहे. त्यानंतर अप्लाय फॉर स्कीममध्ये आपल्याला संपूर्ण स्कीम दिसत आहे बघा. ऑल डिपार्टमेंट ऑल स्कीम, यामधून तुम्हाला जी स्कीम पाहिजे त्या स्कीमसाठी तुम्ही अप्लाय करू शकता. भरपूर स्कीम आहे, यामध्ये संपूर्ण ऑप्शन दिलेले आहे. तुम्ही त्याप्रकारे तुम्हाला कोणती स्कीम पाहिजे तुम्ही चेक करणार. माय ॲप्लिकेशनमध्ये क्लिक करून तुम्ही चेक करू शकता की जुने काही फॉर्म आहे का तुमचे यामध्ये सबमिटेड वगैरे बघू शकता. जर नसेल तर तुम्ही अप्लाय फॉर स्कीमचं जे ऑप्शन दिलेलं आहे इथे तुम्हाला क्लिक करून जी स्कीम पाहिजे, जसं आता एखादा विद्यार्थ्याचं इन्कम कमी असेल म्हणजे फॅमिली ते पोस्ट मॅट्रिक स्कॉलरशिप जर फॉर्म भरत असेल तर इथे त्यांनी पोस्ट टाकल्यानंतर बघा पोस्ट मॅट्रिक लिहायचं काम नाही आहे, एवढंच ऑप्शन टाकल्यानंतर संपूर्ण स्कीम तुमच्यासमोर येऊन जाणार. यामध्ये डिपार्टमेंट बघा, तुमचे जेही कास्ट असेल त्या कास्टनुसार तुम्हाला डिपार्टमेंट चूज करायचं आहे. आता SCचा विद्यार्थी असेल तर सोशल जस्टिस म्हणजे हे खालचं ऑप्शन येऊन जाणार त्या विद्यार्थ्याला, तर इथे तो अप्लाय करू शकता. STचा विद्यार्थी इथे अप्लाय करणार. अशा प्रकारे तुम्हाला तुमच्या कास्टनुसार स्कीम अप्लाय करायची आहे. ठीक आहे, तुम्ही डिपार्टमेंट वाईज सुद्धा चेक करू शकता. तर सर्वात प्रथम तुम्हाला अप्लाय नावचं जे ऑप्शन दिलेलं आहे इथे बघा, इथे तुम्हाला ऑप्शन दिलेलं आहे ना, इथून तुम्हाला अप्लाय करायचं आहे. बघू शकता अप्लायला क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर स्कॉलरशिपचं नाव येऊन जाणार बघा. गव्हर्नमेंट ऑफ इंडिया पोस्ट मॅट्रिक स्कॉलरशिप. इथे डिपार्टमेंटसुद्धा येऊन जाणार. OBC असेल तर तुमचं OBCचं डिपार्टमेंट येणार. क्लिअर, या प्रकारे तुम्हाला संपूर्ण माहिती बघावी लागेल. यामध्ये तुमचं आधार कार्ड आहे, आधार कार्ड बँकला लिंक आहे का, तर इथे येसचं ऑप्शन आलेलं आहे. त्यानंतर इथे तुमचे जेंडर आहे, इथे तुमची ईमेल ID तुम्हाला दिसत आहे. त्यानंतर इथे तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर टाकून व्हेरीफाय करायचा. व्हेरीफाय केल्यानंतर तुम्ही जो मोबाईल नंबर ॲड करणार त्यावरती तुम्हाला एक OTP येणार. तो OTP तुम्हाला टाकून एकदा तुमचा जो मोबाईल नंबर आहे हा व्हेरीफाय करून घ्यायचा आहे. अपार ID असेल तर तुम्ही इथे टाकू शकता, कंपल्सरी नाही आहे. इथे तुमच्या 10वीच्या मार्कशीटनुसार तुम्हाला नाव टाकायचं आहे. सेम टू सेम टाकू शकता तुम्ही जसे तुमच्या मार्कशीटवर आहे त्या प्रकारे. तर अशा प्रकारे तुम्हाला संपूर्ण जी माहिती आहे या प्रकारे फिल करून घ्यायची आहे. अर्धी माहिती जर तुम्हाला संपूर्ण तुमच्या आधार कार्डवरूनच आलेली असेल या प्रकारे तुम्हाला संपूर्ण माहिती फिल करून घ्यायची आहे. त्यानंतर रिलिजन बघा, हिंदू आहे, बुद्धिस्ट आहे. यामधून तुम्हाला कास्ट सिलेक्ट करायची आहे. तर तुमची जी कास्ट आहे, आपण सध्या SC कास्टचा फॉर्म भरतो त्यामुळे इथे SC कॅटेगरी लिहून येणार. त्यानंतर इथे तुम्हाला तुमची पोटजात, आता SC कास्टमध्ये भरपूर कास्ट येतात. तुमची जर OBC असेल तर OBCमध्ये सुद्धा भरपूर कास्ट येतात. त्यामधून तुम्हाला तुमची जी पोटजात आहे ही सिलेक्ट करून घ्यायची आहे. तर तुमची जी पोटजात असेल ही तुमच्या कास्ट सर्टिफिकेटवर दिलेली आहे, त्यामधून तुमची पोटजात यामध्ये इन्सर्ट करून घ्या. त्यानंतर इथे टाकायचा तुम्हाला तुमच्या कास्ट सर्टिफिकेटचा नंबर. ठीक आहे, आणि कास्ट सर्टिफिकेटचा नंबर हा तुमच्या कास्ट सर्टिफिकेटवर दिलेला आहे. आता तुम्ही म्हणसाल सर कास्ट सर्टिफिकेटवर तर 2-3 नंबर दिलेला आहे, कोणता नंबर ॲड करायचा, तर तो सुद्धा व्हिडिओ या व्हिडिओला लिंक करून दिलेला आहे. डॉक्युमेंट्स नंबर कसे शोधायचे, कास्ट सर्टिफिकेट आहे, डोमेसाईल आहे, इन्कम आहे, त्याप्रकारे तुम्ही त्यावरून नंबर शोधा. 2 मिनिटं व्हिडिओ बघून घ्या आणि त्याप्रकारे आपला कास्ट सर्टिफिकेट नंबर टाका. इथे कास्ट सर्टिफिकेट अपलोड करा. साईज 5 MB पर्यंत दिलेली आहे. त्यानंतर बघू शकता इथे विचारण्यात आलेला आहे डोमेसाईल.
तर इथे तुम्हाला येस क्लिक करून आपल्याला डोमेसाईलचा सुद्धा नंबर टाकायचा आणि डोमेसाईल सर्टिफिकेटसुद्धा अपलोड करायचा आहे. बघा कशा प्रकारे. तर बघू शकता डोमेसाईलला येस क्लिक केलं, इथे डोमेसाईल नंबर टाकणार आम्ही, कंपल्सरी आहे. आणि डोमेसाईल सर्टिफिकेट जेही PDF वगैरे असेल तुमच्याकडे ती तुम्ही यामध्ये अपलोड करू शकता, JPG सुद्धा अपलोड करू शकता. त्यानंतरचा पार्ट येते डॉक्युमेंट्स नंतर फॅमिली इन्कम. तुम्ही इन्कम सर्टिफिकेट काढलेलं असेल सेतूमधून तर ते किती रुपयांचं आहे ते यामध्ये नमूद करा. म्हणजे 50,000 आहे, 1,00,000 आहे, इथे टाका. तुम्ही नॉन क्रिमिनलमध्ये येता का, तर बघा SC कॅटेगरी आहे, नॉन क्रिमिनलमध्ये येत नाही, ST पण येत नाही. तुम्ही OBC असेल, VGNT असेल तर नॉन क्रिमिनलमध्ये येता, तर तेव्हा तुम्हाला यस करायचा. परंतु SCचा फॉर्म असल्यामुळे इथे तुम्हाला नो करायचा आहे. इन्कम सर्टिफिकेट नंबर टाका. त्यानंतर इन्कम सर्टिफिकेट तुम्हाला PDF फॉर्मॅटमध्ये इथे अपलोड करायचं आहे. अशा प्रकारे तुम्हाला इन्कम सर्टिफिकेटची संपूर्ण माहिती यामध्ये फिल करून घ्यायची आहे. क्लिअर. संपूर्ण माहिती तुमच्या इन्कम सर्टिफिकेट जे तुम्ही काढलेलं आहे त्यावरती माहिती दिलेली आहे तुम्हाला. त्यामुळे त्यानंतर पार्ट आहे डिसेबिलिटी डिटेल्स. तर बघा एखादा विद्यार्थी हँडिकॅप असेल तर तो डिसेबिलिटीमध्ये यस करेल आणि जो विद्यार्थी हँडिकॅप नसेल तर तो विद्यार्थी डिसेबिलिटीमध्ये नो करणार आहे. क्लिअरली. ओके. त्यानंतर पॅरेंट्सची इन्फॉर्मेशनसुद्धा मागण्यात आलेली आहे, तीसुद्धा आपण यामध्ये आता ॲड करू. बघा इथे सर्वात प्रथम तुम्हाला यस करायचं आहे अलाईव्हमध्ये. इथे तुम्हाला फादर नेम टाकायचं आहे, इथे तुम्हाला आईचे नाव टाकायचं आहे, इथे तुम्हाला फादरचा मोबाईल नंबर टाकायचा. आता बघा फादरचा मोबाईल नंबर जर टाकला तुम्ही तर हा नंबरसुद्धा व्हेरीफाय होणार, त्यावरती सुद्धा OTP जाणार आहे. त्यामुळे मोबाईल नंबरवरून OTP मिळेल तुम्हाला, असा मोबाईल नंबर तुम्हाला टाकावा लागेल. आईचा टाका किंवा वडिलांचा सुद्धा टाकू शकता. फक्त एवढंच आहे की तुम्हाला OTP लागणार आहे, कारण की तो नंबर व्हेरीफाय करायचा आहे त्यामुळे. तर अशा प्रकारे फॅमिली इन्फॉर्मेशन, फादर नेम, मदर नेम टाका, मोबाईल नंबर टाकून व्हेरीफाय करून घ्या आणि ॲड करून घ्या. आता त्यानंतरची स्टेप आहे ॲड्रेस. तर अगोदरचा तुमचा ॲड्रेस आहे यामध्ये जे पिनकोड वगैरे आहे हा तुमच्या आधार कार्डवर दिल्यानुसार येऊन जाणार आणि आधार कार्डनुसारच तुम्हाला यामध्ये ॲड्रेस टाकायचा आहे, कारण की जिल्हा आणि पिनकोड हा तुमचा लॉक होऊन जाणार आधार कार्डनुसार. त्यामुळे तर बघा कशा प्रकारे असेल ही माहिती. तर ॲड्रेस डिटेल्स आपण आता फिल करणार आहे. बघू शकता या लाईनमध्ये तुम्हाला ॲड्रेस टाकायचा आहे. इथे महाराष्ट्र डिस्ट्रिक्ट लॉक आहे तुमचा, तालुका टाका, इथे तुमच्या गावाचे नाव टाका, पिनकोडसुद्धा लॉक आहे तुमचा, कारण की आधार कार्डवरून इन्फॉर्मेशन आलेली आहे त्यामुळे. तर जोही तुमचा ॲड्रेस असेल यामध्ये इन्सर्ट करून घ्या. अशा प्रकारची माहिती दिलेली आहे. आधार कार्डवरचा सेम टू सेम टाकू शकता. इथे तालुका आणि डिस्ट्रिक्ट टाका, पिनकोडसुद्धा लॉक आहे. अशा प्रकारे तुम्हाला जे ॲड्रेसचं पेज आहे हे फिल करून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर आता तुम्हाला टाकायचं आहे करंट कोर्स डिटेल्स. करंट कोर्स म्हणजे आता तुम्ही फर्स्ट इयरला कोणत्या कॉलेजला ॲडमिशन घेतलेली आहे. एखादा विद्यार्थी इंजिनिअरिंग असेल, फार्मसी असेल, ॲग्रिकल्चर असेल किंवा या व्यतिरिक्त कोणताही कोर्स असेल तर तुम्ही ज्या कॉलेजला ॲडमिशन घेतलेली आहे तुमची त्या कॉलेजची इन्फॉर्मेशन तुम्हाला करंट कोर्समध्ये ॲड करून घ्यायची आहे. तर बघा आता करंट कोर्स डिटेल्सला क्लिक करून हा ॲड्रेस फिल करून घ्या आणि त्यानंतर करंट कोर्स डिटेल्सला क्लिक करा. क्लिक केल्यानंतर बघू शकता अशा प्रकारे तुम्हाला संपूर्ण माहिती येणार. आता यामध्ये इथे तुम्हाला इयर विचारण्यात येणार. तर इथे तुम्हाला 2026 टाकायचं, कारण की आपण याच वर्षी ॲडमिशन घेतलेली आहे त्यामुळे इथे 2026 येणार. इथे स्टेट महाराष्ट्र, डिस्ट्रिक्ट, तालुका, कुठे कॉलेज आहे तुमचा, कॉलेजची इन्फॉर्मेशन टाकतो आपण. क्वालिफिकेशन लेवलमध्ये काय आहे, अंडर ग्रॅज्युएट आहे, पोस्ट ग्रॅज्युएशन आहे, डिप्लोमा आहे, या प्रकारे तुम्हाला त्यामधून ऑप्शन सिलेक्ट करावं लागेल. क्लिअर. त्यानंतर बघा इथे स्ट्रीम, आता इंजिनिअरिंग आहे, फार्मसी मी आताच सांगितलं, ॲग्रिकल्चर आहे, या प्रकारे तुम्हाला इथे स्ट्रीम टाकायची आहे. इथे तुम्हाला कॉलेजचे नाव टाकायचे आहे. इथे कोर्स नेम, ॲडमिशन टाईपमध्ये तुम्हाला गव्हर्नमेंट कोट्यातून आहे तुमची ॲडमिशन की इन्स्टिट्यूट लेवलला आहे, TFWS आहे, यामधून तुम्हाला ऑप्शन चूज करायचं. बघू शकता आमचा कोर्स इंजिनिअरिंग आहे, आम्ही कॉलेजचं नाव टाकलेलं आहे. इथे ब्रँचचं सुद्धा नाव टाकलेलं आहे. ॲडमिशन टाईपमध्ये कॅप राऊंड थ्रू ॲडमिशन झाली आहे म्हणून इथे कॅपचं ऑप्शन घेतलं आहे. इथे तुम्हाला CETचे मार्क्स टाकायचे. आता तुम्हाला कोणते मार्क्स टाकायचे आहे, ज्या मार्क्सवर तुम्ही आता इंजिनिअरिंगला ॲडमिशन घेतलेली आहे, फार्मसीला घेतली असेल, ॲग्रिकल्चरला घेतली असेल, कोणतेही एज्युकेशनसाठी जर तुम्ही ॲडमिशन घेतलेली आहे तर कोणत्या पर्सेंटेजवर तुम्ही ॲडमिशन घेतलेली आहे. CET दिली असेल तर CETचे टाका, JEEवर असेल तर JEEचे टाका. इथे तुम्हाला ते मार्क्स टाकायचे आहे, कारण की कॅप थ्रू ॲडमिशन झाली आहे त्यामुळे. इथे तुमचा कॅप ID क्रमांक, आता जर इंजिनिअरिंगचा विद्यार्थी असेल तर त्यांचा जो कॅप ID आहे तो EN पासून सुरू झालेला असेल, फार्मसीवाल्याचा PH, ॲग्रीवाल्याचा ॲग्री, या प्रकारे तुमच्याकडे जेही लेटर आहे त्यानुसार तुम्हाला जेही तुमचा कॅप ID आहे तो कॅप ID तुम्हाला इथे इन्सर्ट करायचा आहे. त्यानंतर इथे कॅप ID तुम्हाला अपलोड करावा लागेल. इयर ऑफ स्टडी फर्स्ट इयर किंवा मग डायरेक्ट सेकंड इयर इंजिनिअरिंगचे विद्यार्थ्यांचे सुद्धा राऊंड लागलेले, त्यांची सुद्धा ॲडमिशन झालेली असेल ते सुद्धा डायरेक्ट सेकंड इयरचं ऑप्शन चूज करू शकतात. तर आम्ही फर्स्ट इयर आहे तर इथे फर्स्ट इयरचं ऑप्शन चूज करणार आहे. त्यानंतर डेट ऑफ ॲडमिशन, कोणत्या तारखेला तुमची ॲडमिशन झालेली आहे ते तुम्हाला यामध्ये ॲड करायचं आहे. फी पेड, आता बघा इथे फी पेड कसं आहे, काही कॉलेजनुसार सुद्धा सांगतात की फी पेडमध्ये 0 टाका किंवा मग जेवढी रिसिप्ट आहे तेवढीच फी पेडमध्ये टाका.
तर ते एकदा कॉलेजकडून तुम्हाला तेवढं कन्फर्म करून घ्यावं लागेल की फॉर्ममध्ये फी पेडमध्ये 0 टाकायचं की जेवढी फी भरलेली आहे तेवढं टाकायचं, ठीक आहे. त्यानंतर प्रोफेशनल कोर्स आहे तुमचा, या प्रकारे तुम्हाला संपूर्ण माहिती फिल करा. तर ॲडमिशन बघा, ॲडमिशन तुमची रिझर्व्ह कॅटेगरीमधून आहे की ओपनमधून, तर रिझर्व्हमधून आहे तिथं रिझर्व्ह करा. गॅपमध्ये 0 टाकावं लागेल तुम्हाला, कारण की गॅप नाही आहे, फर्स्ट इयरला ॲडमिशन घेतलेली आहे त्यामुळे. तर अशा प्रकारे तुम्हाला संपूर्ण माहिती यामध्ये फिल करून घ्यायची आहे. त्यानंतर गॅप असल्यास गॅप टाका, अदरवाईज टाकायची गरज नाही आहे. त्यानंतर इथे तुम्हाला कॅप ID अपलोड करून घ्यावा लागेल. तर कॅप ID अपलोड करून घ्या आणि त्यानंतर संपूर्ण माहिती यामध्ये फिल करून घ्या. अशा प्रकारे संपूर्ण माहिती फिल केल्यानंतर बघू शकता संपूर्ण माहिती यामध्ये आम्ही ॲड करून घेतलेली आहे. तर त्यानंतर तुम्हाला यामध्ये आता 10वी आणि 12वी ॲड करायचं. बघा इथे 10वीची इन्फॉर्मेशन टाकताना तुम्हाला आणि 12वीची इन्फॉर्मेशन टाकताना बघा इथे तुम्हाला येस क्लिक करायचं आहे महाराष्ट्रामधून. त्यानंतर तुम्ही 12वी जर ॲड करत असेल तर 12वी कुठून केलेली आहे, 10वी ॲड करत असेल तर 10वी कुठून केलेली आहे, तालुका जिल्हा, इथे क्वालिफिकेशन लेवल 10वी असेल तर SSC टाका आणि 12वी असेल तर HSC टाका. इथे तुम्हाला स्ट्रीममध्ये 10वी आहे म्हणून SSC आलेला आहे, 12वी असतं तर तुम्हाला सायन्स वगैरे आलेलं असतं. अशा प्रकारे टाका. स्टेट बोर्ड आहे की CBSE बोर्ड आहे, कोणत्या वर्षी पास आहे ते टाका. पर्सेंटेज ॲड करा यामध्ये आणि इथे तुमची मार्कशीट अपलोड करा. तर 10वी आणि 12वी या प्रकारे तुम्हाला यामध्ये ॲड करून घ्यायची आहे. आणि ॲड करताना संपूर्ण माहिती फिल केल्यानंतर इथे तुम्हाला ॲडचं ऑप्शन दिलेलं आहे. बघा ॲड अनदर क्वालिफिकेशन म्हणून इथे तुम्हाला ऑप्शन दिलेलं आहे. बघा इथे ऑप्शन दिलेलं आहे ॲड अनदर क्वालिफिकेशन. तर इथे क्लिक करून तुमची हे जे क्वालिफिकेशन हे ॲड होऊन जाणार. त्यानंतर तुम्ही परत क्वालिफिकेशन ॲड करू शकता, जसं की अगोदर 10वी केल्यानंतर तुम्ही नंतर SSC म्हणजे 12वी करू शकता. तर या प्रकारे 5 क्वालिफिकेशनमध्ये संपूर्ण माहिती जी आहे तुम्हाला व्यवस्थितरित्या फिल करून घ्यायची आहे आणि जी तुमची मार्कशीट आहे हे सुद्धा तुम्हाला त्यामध्ये अपलोड करून घ्यायचे. तर या प्रकारे 10वी आणि 12वी ही तुम्हाला अपलोड म्हणजे माहिती फिल करून डॉक्युमेंट्स अपलोड करून घ्यायचे आहे. त्यानंतर बघू शकता आपल्याला विचारण्यात आलेले अदर डिटेल्समध्ये हॉस्टेल डिटेल्स. तर बघा हॉस्टेलला राहत असेल तर हॉस्टेलर करा आणि जर हॉस्टेलला राहत नसेल, रूम करून वगैरे राहत असेल तर डे स्कॉलर किंवा घरी राहत असेल तुम्ही म्हणजे घरूनच एज्युकेशन करत असेल तर डे स्कॉलर करा. हॉस्टेलला राहणारे विद्यार्थी हॉस्टेलर करेल. त्यानंतर विचारण्यात आलेलं आहे की तुम्ही काही अदर स्कॉलरशिप किंवा काही स्टायपंड वगैरे घेताय का, तर इथे आम्ही नो क्लिक केलेलं आहे. 11th आणि 12thचं विचारलेलं आहे, इथे यस करून टाका. 11वीचं 12वीचं कॉलेज सेम होतं का. इथे बघा हे स्वयं वगैरेची ID नाही आहे तर इथे तुम्ही येणे टाकून द्या, कारण की ID नाहीच आपल्याकडे तर नाही आहे म्हणून. अशा प्रकारे माहिती फिल करा. राशन कार्ड टाकू शकता तुम्ही, कंपल्सरी नाही आहे. इथे कास्ट व्हॅलिडिटीचा नंबर विचारलेला आहे, तुमच्याकडे जी कास्ट व्हॅलिडिटी आहे त्यावरती नंबर आहे तो चेक करा, इथे इन्सर्ट करा. कास्ट व्हॅलिडिटी अपलोड करा, TC अपलोड करा. यामध्ये ऑर्फन अनाथ नाही आहे. त्यानंतर अशा प्रकारे तुम्हाला जेवढी माहिती कंपल्सरी आहे आणि जी माहिती टाकायची आहे ती माहिती तुम्ही यामध्ये ॲड करा. जे डॉक्युमेंट्स आहे तुमच्याकडे ते तुम्ही PDF JPG फॉर्मॅटमध्ये अपलोड करू शकता. तर अशा प्रकारे ॲडिशनल डिटेल्समध्ये संपूर्ण माहिती फिल करून घ्यावी लागेल आपल्याला स्टार्टिंगला, ठीक आहे. तर अशा प्रकारे संपूर्ण माहिती फिल करून घ्या आणि त्यानंतर ॲडिशनल डिक्लेरेशन फॉर्म आहे आपल्याला तो एकदा रीड करून घ्यायचा आहे. बघा अशा प्रकारे संपूर्ण माहिती आल्यानंतर इथे जो चेकबॉक्स दिलेला आहे चेकबॉक्सला क्लिक करा. सर्वात अगोदर विद्यार्थ्यांनी तुमचा जो फॉर्म आहे सेव्ह ॲज ड्राफ्ट करा. तुम्ही जेवढी इन्फॉर्मेशन भरलेली असेल ती इन्फॉर्मेशन तुमची सेव्ह होऊन जाणार. जर तुम्ही सेव्ह अँड ड्राफ्ट केला नाही समजा तर तुमची इन्फॉर्मेशन जर तुम्ही रिलोड झाले तर मग संपूर्ण माहिती परत भरायचं काम पडू शकते. त्यामुळे सर्वात अगोदर पहिली स्टेप आहे की तुमचा फॉर्म सेव्ह ॲज ड्राफ्ट करून घ्या. म्हणजे काही चेंजेस करायचे असेल तर तुम्ही करू शकता आणि तुम्ही भरलेली माहिती ही सेव्ह राहणार. आणि सेव्ह ॲज ड्राफ्टमध्ये जे ऑप्शन आहे आपल्याला अप्लिकेशनमधून किंवा जे आपण अप्लिकेशन चेक केलेले होते त्यामध्ये सुद्धा तुमचा जो फॉर्म आहे हा सेव्ह राहणार, ठीक आहे. अशा प्रकारे संपूर्ण माहिती झाल्यानंतर तुम्हाला प्रिव्ह्यू करायचं आहे. बघा प्रिव्ह्यूमध्ये तुम्हाला A to Z इन्फॉर्मेशन दिसेल. यामध्ये तुम्हाला संपूर्ण माहिती चेक करायची आहे. तुमची कास्ट सर्टिफिकेट, ॲड्रेस, तुमचे जेही करंट एज्युकेशन, पास एज्युकेशन, एकूण एक इन्फॉर्मेशन तुम्हाला प्रॉपर चेक करून घ्यायची आहे. तुम्ही टाकलेली संपूर्ण माहिती बरोबर आहे किंवा नाही अशा प्रकारे संपूर्ण माहिती चेक करावं लागेल. इथून तुम्ही डाउनलोडसुद्धा करून घेऊ शकता PDF मध्ये, ठीक आहे. अशा प्रकारे संपूर्ण माहिती चेक करून घ्या अगोदर फॉर्म सबमिट करायच्या अगोदर आणि त्यानंतर इथून तुम्ही क्लोज करा. क्लोज केल्यानंतर तुम्हाला जर वाटत आहे की आपला फॉर्म ओके आहे तर तुम्हाला डायरेक्टली सबमिट अप्लिकेशनचं ऑप्शन दिलेलं आहे सेव्ह ॲज ड्राफ्टच्या बाजूला. तर तुम्हाला सबमिट अप्लिकेशनला क्लिक करून तुम्ही तुमचा फॉर्म फायनल सबमिट करू शकता. तर या प्रोसेसनी तुम्ही तुमचे जेही फर्स्ट इयरला विद्यार्थी असेल नवीन फॉर्म भरू शकता. तर कॉलेजकडून तुम्हाला नोटिफिकेशन मिळालेली असेल तर तुम्ही तुमचे फॉर्म भरा किंवा कॉलेजकडून जर नोटिफिकेशन मिळायची असेल तर वेट करा. आणि साईडमध्ये थोडे प्रॉब्लेम आहे मी अजूनही सांगतो तुम्हाला, तर सबमिट करू शकता तुम्ही. बघा इथे सबमिट अप्लिकेशनचं ऑप्शन दिलेलं आहे, इथून तुम्ही सबमिट करा. परंतु साईडमध्ये जर एरर असेल तर थोडा तुम्हाला वेट करावं लागेल. त्यानंतर तुम्ही तुमचा फॉर्म भरू शकता. कॉलेजची नोटिफिकेशनवर सुद्धा वेट करा.
तर महा-डी-बी-टी स्कॉलरशिप 2026-27चे विद्यार्थी, फर्स्ट इयरचे विद्यार्थी म्हणजे नवीन फॉर्म या प्रोसेसने तुम्ही भरू शकता. अगोदर तुम्हाला महा-आय-डी तयार करून घ्यायची आहे, तर रजिस्ट्रेशनमधून महा-आय-डी तयार करा. महा-आय-डी कसा करायचा या संदर्भात स्टेप बाय स्टेप व्हिडिओ दिलेला आहे, तो व्हिडिओ बघा. आपली महा-आय-डी तयार करा, लॉग इन करून या प्रोसेसने तुम्ही तुमचा फॉर्म भरू शकता. अडचण येत असेल तर कमेंट्स करा, कमेंट्सवर तुम्हाला माहिती दिली जाणार आणि कॉलेज तुम्हाला नोटिफिकेशन देणार आहे फॉर्म भरणे सुरू झालेले आहे, फॉर्म भरा म्हणून. तेव्हा तुम्ही फॉर्म भरू शकता किंवा अगोदरसुद्धा भरू शकता, कारण तुम्हाला संपूर्ण डॉक्युमेंट्स बनवून घ्यावं लागेल त्यासाठी. तर महा-डी-बी-टी स्कॉलरशिप 2026-27च्या अपडेटसाठी आपल्या चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा, चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा.